बहिणींची योजना विनाकारण वादग्रस्त, राजकीय अभिनिवेशातनं विरोधक त्या ठिकाणी करतायत। परंतु ही लाडक्या बहिणींसाठी उत्तम योजना आहे आणि या योजनेतला पुढचा भाग म्हणून माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांची जी इच्छा होती की हे लाडक्या बहिणींचे पैसे उद्योग व्यवसायाच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेत आले पाहिजेत, म्हणजे त्यांनी छोटा व्यवसाय केला पाहिजे, उद्योग केला पाहिजे। तर याकरता मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेनं या लाडक्या बहिणींसाठी कर्ज धोरण आणलं। 9% व्याजदरानं कर्ज देण्याची आम्ही निर्णय केला। तथापि त्यापुढे जाऊन मी माहिती घेतली तर राज्य सरकारच्या 4 महामंडळांच्या योजना अशा आहेत की ते 12% व्याजाचा परतावा त्या ठिकाणी देतात। उदाहरणार्थ पर्यटन महामंडळाची आयु योजना आहे, 15 लाखापर्यंत महिलेला त्या ठिकाणी 12% व्याजाचा परतावा देतात। अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ आहे, त्याचबरोबर भटक्या विमुक्तांचं महामंडळ आहे आणि ओबीसी महामंडळ आहे। ही 4ही महामंडळं व्याजाचा परतावा देतात। मग मी असा विचार केला की आम्ही कर्ज जे देतोय 9%नी, त्या लाभार्थी महिला जर या 4 महामंडळांच्या योजनेत बसत असतील तर या महिलांना 0% व्याजदरात ते कर्ज उपलब्ध होऊ शकतं। एका महिलेला 1 लाखापर्यंत समजा मोठा व्यवसाय असेल तर 5 महिला एकत्रित येऊन क्लस्टर करू शकतात, 5 लाखापर्यंतचा व्यवसाय करू शकतात। 10 महिला एकत्रित येऊन 10 लाखापर्यंतचा व्यवसाय करू शकतात। अशा प्रकारचं जे आम्ही धोरण आणलंय त्याला कालच राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी हिरवा कंदील दिला। काल 4ही महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक उपस्थित होते, संबंधित खात्याचे सचिव होते, वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव होते आणि कालच्या बैठकीत अशा प्रकारचा शासन निर्णय करण्याचा निर्णय झाला। माननीय मुख्यमंत्र्यांनी तसे आदेश दिले। लाडक्या बहिणींना बिनव्याज 1 लाख रुपये तर भेटणारच आहे, परंतु ते तुम्ही परत कसे करायचे त्याची सुद्धा माहिती पुढे दिलेली आहे। नाही, 1,500 तर तिला परमनंट सरकारकडून येतातच आणि त्या 1,500मध्ये तिचा हप्ता बसतो। मुंबई बँकेकडे अर्ज केल्यानंतर त्याची व्यवसायाची तपासणी केली जाईल आणि तिला त्या ठिकाणी कर्ज मंजूर केलं जाईल। 1 महिला असेल तर 1 लाखापर्यंत, 5 महिला एकत्रित असतील तर त्या ठिकाणी 5 लाखापर्यंत क्लस्टरला, आणि त्याचबरोबर त्यांचा हप्ता आल्यानंतर व्याजाचा आम्ही लगेच त्या कन्सर्न महामंडळांना कळवू आणि मग ते व्याजाचा परतावा ते महामंडळ देईल। ते दिल्यावर आम्ही पुन्हा त्या महिलेला तिने भरलेलं व्याज लगेच दुसऱ्या दिवशी तिच्या अकाउंटमध्ये वर्ग करणार, म्हणजे त्यावेळेला तिला कुठल्याही प्रकारचा व्याजाचा भुर्दंड नसेल। लाडक्या बहिणींना सहज कर्ज उपलब्ध करून देऊ अशी माहिती अर्थमंत्री यांनी सुद्धा दिलेली होती। त्यांनी 40 ते 50 हजार रुपयांचं कर्ज सांगितलं होतं, परंतु मुंबई बँकेने हे कर्ज वाढवून तुम्हाला 1 लाख रुपयापर्यंत देणार आहे। यासाठी तुम्ही स्पेशल सुद्धा कर्ज घेऊ शकतात किंवा गट मार्फत सुद्धा घेऊ शकतात, म्हणजे 10 महिला किंवा 5 महिला मिळून सुद्धा हा तुम्ही कर्ज घेऊ शकता। प्रत्येक महिन्याला 1 लाख, असे 5 महिलांना तुम्हाला 5 लाख रुपये हे भेटणार आहे आणि त्यानंतर तुमच्या व्यवसायाची पडताळणी तिथे होणार आहे। तुम्ही कोणता व्यवसाय तुम्ही करणार आहात तो व्यवसाय तुम्हाला तिथे दाखवा लागणार आहे, त्यानंतरच हे निधी जे आहे ते मंजूर केले जाणार आहे। 10 महिला सुद्धा ह्या कर्ज उपलब्ध करून घेऊ शकतात। कर्ज मिळवण्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे याची सुद्धा माहिती आपण व्हिडिओमध्ये पुढे घेणार आहोत। त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्णपणे बघा, कुठल्याही प्रकारे व्हिडिओला स्किप करू नका, नाही तर तुम्हाला कुठलीही माहिती समजणार आहे आणि कोणत्या जिल्ह्यासाठी हे पैसे मिळणार आहे ते सुद्धा माहिती देणार आहोत। कारण 1,500 देऊन जर या राज्यातल्या 2-2.5 कोटी महिलांचे पैसे जर उद्योग व्यवसायातनं इकॉनॉमीमध्ये आले तर महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला सुद्धा बळकटी तर मिळेलच, परंतु माझ्या या लाडक्या बहिणींचं सुद्धा योगदान राज्याच्या
आर्थिक कारणामध्ये राहील. व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितला असेल आणि तुम्हाला काही माहितीसुद्धा समजली असेल आणि आपण आता पुढचीसुद्धा अत्यंत महत्त्वाची माहिती बघणार आहोत. कसं आहे की लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारमार्फत लाडकी बहीण योजना ही सुरू करण्यात आली. त्यानंतर लाडक्या बहिणींना 1500 रुपये पुरणार का हा सुद्धा प्रश्न होता. कारण नुसतं पैसे देऊन आपण लाडक्या बहिणीला सक्षम करू शकत नाही हा प्रश्न राज्य सरकारकडे होता. त्यासाठी वेळोवेळी विविध योजना ह्या आणल्या गेल्या आणि त्यानंतर त्या पैशांचे नियोजन कशा प्रकारे करता येईल असे सुद्धा सांगण्यात आले. त्यानंतर अर्थमंत्री यांनी जाहीर केलं की लाडक्या बहिणींना 1500 रुपये देऊन काही होऊ शकत नाही. त्यामुळे लाडक्या बहिणींना आता कर्जसुद्धा उपलब्ध करून दिलं पाहिजे आणि जे कर्जाचा हप्ता आहे तो 1500 रुपयाची रक्कम म्हणून त्यांची ही ग्वाही असेल. म्हणजेच राज्य सरकारकडून मिळणाऱ्या लाडक्या बहिणींना 1500 रुपयाच्या पुराव्यावरती आता कर्ज उपलब्ध करून देणार. 40 ते 50 हजाराचं कर्ज प्रत्येक लाडक्या बहिणींना सहजरित्या उपलब्ध होणार होतं. त्यानंतर मुंबई बँकेला जी मुंबई बँक आहे त्याच्या शाखेला त्यांनी अशी जी माहिती आहे ती दिली आणि त्यानंतर त्या बँकेने 40 ते 50 हजाराचं कर्ज नसून तर 1 लाखापर्यंतचं कर्ज देण्याचे त्यांनी स्वीकारलं आणि आता लाडक्या बहिणींना 1 लाखापर्यंतचं कर्ज सहज उपलब्ध होणार आहे. त्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार त्याचीसुद्धा माहिती आपण सांगणार आहोत. कारण लाडक्या बहिणींना कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी काही जे अटी आहेत त्यासुद्धा सांगण्यात आलेल्या आहेत आणि जे बँकेंना आदेश आहे ते सुद्धा देण्यात आलेले आहेत. यामध्ये 4 योजनांचे जे प्रकार आहेत ते आहेत. ज्या महिला महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी आहेत आणि ज्यांनी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरलेले आहेत किंवा त्यांचे जे उत्पन्न आहे ते सुरू आहेत अशा बहिणींना हे कर्ज उपलब्ध करून देण्यात येते. त्यासाठी ज्या महिला बचत गटाकडून आहेत त्यांनासुद्धा सहजरित्याने हे कर्ज उपलब्ध होणार आहे. सध्या तरी मुंबई बँकेला असे आदेश देण्यात आलेले आहेत परंतु यासाठी एक अट तिथे देण्यात आलेली आहे. कारण मुंबईमध्ये राहणाऱ्या महिलांसाठी ही सध्या जे पैसे आहेत ते मिळणार आहे. कारण राज्यामध्ये प्रत्येक महिलेला योजनेचा लाभ घेता यावा यासाठी ही माहिती देण्यात आलेली होती. परंतु सुरुवात ही मुंबईपासून होत आहे आणि मुंबई बँकेने सर्वप्रथम जे मुंबईमध्ये राहणाऱ्या महिला आहेत त्यांना जे कर्ज आहे ते उपलब्ध करून दिले जाणार आहे. यासाठी तुमचा जो 1500 रुपयाचा हप्ता आहे त्याची पडताळणीसुद्धा होणार आहे आणि त्यानंतर तुम्ही कोणता व्यवसाय करणार आहात म्हणजे जर तुम्ही एक महिला असाल किंवा तुमचा जर गट असेल तर तो गट तुम्हाला दाखवावा लागणार आहे आणि त्यानंतर तुमचा कोणता व्यवसाय असणार आहे त्या व्यवसायाची ते पडताळणी करायला तिथे येणार आहे. तुम्हाला त्याचे जे डॉक्युमेंट आहे ते सादर करावं लागणार आहे. तुम्हाला तिथे दाखवावं लागणार की आम्ही हा व्यवसाय करत आहात आणि आम्हाला इतके जे खर्च आहे तो लागणार आहे. त्यानंतरचे जे उत्पन्न आहे ते तुम्ही कशा प्रकारे कमवणार आहात त्याचीसुद्धा माहिती तुम्हाला तिथे द्यावी लागणार आहे. त्यानंतर तुमचं जे कर्ज आहे ते बँकेकडून उपलब्ध करून दिले जाणार आहे आणि यासाठी जो हप्ता असणार आहे तुमचा तो हप्ता आणि तुमचं जे व्याज आहे ते सुद्धा तुम्हाला लागणार आहे. परंतु तुमचा हप्ता कापल्या गेल्यानंतर तुमचं जे व्याज असणार आहे ते लगेच पुढच्या महिन्यामध्ये तुमच्या खात्यावरती पुन्हा जमा करण्यात येणार आहे. म्हणजेच इतर बँकेत तुम्हाला 12% जे व्याज आहे ते तुमच्याकडून आकारले जातं 1 लाखावरती, परंतु मुंबई बँक फक्त तुमच्याकडून 9% जे व्याज आहे ते घेणार आहे आणि हे व्याज नुसतं घेणार नाही आहे तर ते परतसुद्धा तुम्हाला मिळणार आहे. कारण तुम्ही 1 लाखाला 9% हे व्याज भरत आहात परंतु तुम्हाला ते व्याज फ्रीमध्ये असणार आहे. म्हणजेच तुम्हाला ते परत तुमच्या खात्यामध्ये पुन्हा दिले जाणार आहे. म्हणजे 0% व्याजावरती तुम्हाला 1 लाख रुपयाचं जे कर्ज आहे ते सहज राज्य सरकारमार्फत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. कारण जे कर्ज असणार आहे आणि कर्जावरचं व्याज असणार आहे ते व्याज राज्य सरकार भरणार आहे. अर्थमंत्री अजित पवार यांनी आधीसुद्धा सूचना दिलेल्या होत्या. यामुळे तुम्हाला ही माहिती जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यासाठी तुम्हाला मुंबई बँकेमध्ये जाऊन तिथे ऑनलाईन फॉर्म भरावा लागणार आहे. हा फॉर्म ऑफलाईनसुद्धा सादर केला जाणार आहे. यासाठी जर तुमचं जर मुंबई बँकेमध्ये जर अकाउंट असेल तर अधिक प्रकारे चांगलं आहे. त्या महिलांना कुठल्याही प्रकारे प्रॉब्लेम होणार नाही. परंतु तुम्ही जर इतर बँकेमध्ये खातं खोललेलं असेल तर तुम्हाला काय करावं लागणार आहे की तिथे जाऊन तुम्हाला ऑफलाईन फॉर्म आणि ऑनलाईन दोन्ही प्रकारचा फॉर्म आहे तो सादर करावा लागणार आहे. त्यामध्ये काही डॉक्युमेंट्ससुद्धा सादर करावे लागणार आहे. त्यानंतर तुमचं कर्जाला मंजुरी भेटणार आहे. परंतु तुमचं जर मुंबई बँकेत मुंबईच्या शाखेमध्ये तुमचं जर खातं असेल तर तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम होणार नाही. सहजरित्याने तुमची जी प्रोसेस आहे ती सुद्धा केली जाणार आहे. यासाठी एक GR लवकरच प्रसिद्ध होणार आहे. तो GRची माहितीसुद्धा आपण आणणार आहोत. त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि राहिला तुमच्या जूनच्या हप्त्याचं तर तुमचा जूनचा हप्ता देखील तुमच्या खात्यामध्ये येत्या 1 ते 2 दिवसामध्ये जमा केला जाणार आहे. त्याचे जे निधी आहेत ते मंजूरसुद्धा झालेले आहेत आणि वाटपाची तारीखसुद्धा आलेली आहे. लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसेसुद्धा येणार आहे. त्यामुळे तुम्हाला कुठलंही टेन्शन घेण्याची आता गरज नाही.